नारायण राणे हे भाजपमध्ये मेहरबानीवर जगतात असं राऊतांनी म्हटलंय। आमचं दुकान बंद करण्याची भाषा राणेंनी करू नये। खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधलेला आहे, त्यांना इशाराही दिलेला आहे। आमचं दुकान बंद करण्याची भाषा राणेंनी करू नये असं राऊतांनी म्हटलंय। नारायण राणे यांचं दुकान आतापर्यंत 3 वेळा बंद झालं। ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा त्यांचं दुकान बंद केलं, मग ते काँग्रेस पक्षात गेले तेव्हाही त्यांचं दुकान बंद केलं। आता ते भारतीय जनता पक्षामध्ये मेहरबानीवर जगतात। जसं एखाद्या वृद्धाश्रमामध्ये एखाद्याला टाकून जगवतात तसं ते कृत्रिम ऑक्सिजनवरती जगतात। त्याने आमचं दुकान बंद करण्याची भाषा करू नये। 2029च्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये कोणाचं दुकान बंद होत आहे हे आपल्याला कळेल। मी वारंवार सांगतो, नारायण राणे यांनी आपल्या वयाचं भान ठेवावं। दरम्यान संजय राऊत यांच्या टीकेवर भाजपच्या नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। नारायण राणे ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत। त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरताना तुम्हाला थोडी लाज वाटत नाही? नारायणजी राणे यांनी कर्तृत्व केलं, त्यावेळेला शिवसेना उभी राहिली। तुमचं अस्तित्व नारायणजी राणे यांच्यामुळे आहे आणि तुम्ही काय गप्पा मारतायत? तुम्ही म्हणतायत की 2029 मध्ये कोकणात भाजप संपून जाईल। अहो, कोकणातील जनतेनं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेनं 2024च्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला शिमगा करायला भाग पाडलं। तुम्हाला दोन्ही हाताने बोंबा माराव्या लागल्यात। कोकणातील जनतेनं तुम्हाला घरी बसवलं, महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला घरी बसवलं। त्यामुळे तुम्ही नारायण राणेंबद्दल किंवा देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल बोलताना 10 वेळा विचार करा।